तर मखमलाबाद रोडला तर मंजुरी मार्चमध्ये मिळालेली आहे, फेब्रुवारी मार्चमध्ये. या तेव्हा लावला होता की हे करायचेच आहे आणि खूप अर्जंट आहे. तर मग आम्ही प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मग त्याचा टेंडर पण सध्या शेवटी झाला. तिथे काय आहे सर, आज रोजी 7 ते 9 मीटर रोड आहे, परंतु आम्ही जे रोड आता घेतलाय ते 15 मीटर घेतलाय. तर 15 मीटर मध्ये 7 मीटरचे मॅडम पण काल जाऊन आले. मॅडमनी पण सगळं तिथे मोटरवर केले पाहिजे, पण तिथे रोडच नव्हती डायव्हर्ट करायला. ती अडचण आहे. पण आता दुसरं काय पर्याय काढला तर ते सांगितलं पण असेल की नॅशनल हायवे कडून मागितलं 60-70 गाड्या त्यांची येणार आहेत. आज म्हणजे 10 गाडी आतापर्यंत आली आहे प्रत्येक डिव्हिजनमध्ये. तिथे टाकला तो थोडा जमतो, बिकॉज त्याच्यात थोडी स्टिकीनेस असते, मग तो असा वाहून जात नाही. इथे आम्ही मखमलाबादला भरपूर वेळे ट्राय केला, खडी मोडून टाकून. काय घेतला मखमलाबाद रोडचा की जे आता आमच्या तिथे डीएलसी झालाय त्याच्यावर सध्या तसं ट्रॅफिक आज आमच्याकडे दुसरा काय पर्याय नाही, आम्ही ट्रॅफिक सोडतोय. आमची रोड डॅमेज होईल. मी नाही आहे दादा तिथे, मी नाही आहे, मी गिरीश भाऊंच्या बैठकीला आहे. ते आता आयडेंटिफाय केला होता, पण ते जॉब मिक्स त्यांनी जे क्वालिटीतून आणला ते सारूळ जी होती आणि सारूळ बंद झाला. मग म्हणून पण आम्हाला इथे डिले झाला की त्याचे ग्रुप आपण करून घेतोय, त्याला वेळ लागतो. 10-1 दिवस लागून जातात जॉब मिक्स अप्रूव्ह करायला. मला वाटतं आपण कमिशनर मला म्हणाल्यात की आपण जवळपास 6 कोटी रुपयात आपण दंड त्यांना केला. 10-10 लाखापर्यंत रोजचा आपण दंड त्याला लावलेला काही काही ठिकाणी, म्हणजे त्याच्यावर दंड केलेला आहे. 6 कोटीच्या वर दंड त्याच्याकडून वसूल केलेला आहे. खूप ठेकेदारांवर आपण त्यांना शोकॉज नोटीस दिलेल्या आहेत. ब्लॅकलिस्टच्या सुद्धा आपण नोटीस त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सगळी काळजी आपण घेतोय. पण मी आता या उपरकडून आपल्याला या ठिकाणी सांगतो, एक उद्याचा दिवस इथे आहेच, फक्त कॅबिनेटला मी जाईल. त्यानंतर मला वाटतं आठवड्यातले 3 दिवस आता मी नाशिकमध्येच थांबणार आहे. मी स्वतः सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालतो, कुठेही दुर्लक्षिकडे होणार नाही. आणि जो ऐकणार नाही मग त्याची कुठली गय केली जाणार नाही. त्याच्यावर अतिशय कडक कारवाई आम्ही त्या ठिकाणी करू. पण निश्चित नाशिककरांना मी पुन्हा आश्वासित करेल की आठवडाभरामध्ये सगळ्या खड्ड्यांचा प्रश्न जवळपास बरोबर आहे हा आम्ही त्या ठिकाणी संपवू. नाशिकचा जीव एका बाजूला आहे, दंड एका बाजूला आहे, मात्र पैसे किंवा दंड वसूल आहे, पण जीव प्रत्यक्षात नाशिकरांना मिळणार नाही. नाही, आता फिरून फिरून प्रश्न तिथेच येतो त्या ठिकाणी. म्हणून मी सांगितलं की उद्या परवापासून मी स्वतः नाशिकमध्ये थांबणार आहे. कामाचा दर्जा सुद्धा मी बघणार आहे, किती गतीने कामात चाललंय हे सुद्धा बघणार आहे. उद्या सगळ्या ठेकेदारांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. जीवाची किंमत कोणी देऊ शकत नाही, ती कोणी देऊ शकत नाही, हे आपल्या सर्वांना माहित आहे. आता शेवटी कामही करून घ्यायचेत आपल्याला आणि अतिशय वेगात अतिशय क्वालिटीचे कामं हे आपण त्या ठिकाणी करून घेऊ. कुठे याच्यामध्ये उशीर होणार नाही. आणि आता जो पावसाळा आहे त्या पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास होणार नाही, जनतेला नाशिककरांना. त्या संदर्भामध्ये जे जे काही करायचं असेल ते आपण आठवडाभरामध्ये करून त्या ठिकाणी संपू. जबाबदारी माझीच आहे, मी कुंभमेळा मंत्री आहे. आणि आपण एक बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाशिकमध्ये काही झाली होती का? आज आपण जवळपास नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 35-40 हजार कोटी रुपये खर्च करतो. मी वारंवार सांगितलं की मी आधी सुरुवातीला सांगितलं की नाशिककरांची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की 4-6 महिने आपल्याला त्रास होणार आहे. हे मी वारंवार प्रत्येक सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं की आपल्याला पुढचे 30-40 वर्ष कुठे बघावं लागणार नाही. म्हणजे डांबरी रस्ते केले की दरवर्षी आपल्याला खड्डे बुजवावे लागतात, पुन्हा ते डांबर होऊन जातं. आपण त्यावेळेला शेकडो कोटी खर्च करतो, पण त्याचा उपयोग काही होत नाही. कारण इथे पाऊसही जास्त पडतो, डांबरी रस्ते कसे टिकतात याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा कॉन्क्रीट रस्ते झाले, व्हाईट टॉपिंग झाले तर आपल्याला पुढचे 25-30 वर्ष त्याच्यावर खड्डा सुद्धा पडणार नाही. अशा क्वालिटीचे रस्ते आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि जवळपास 35,000-40,000 कोटी खर्च करून आपण सगळं नाशिक शहराचा चेहरामोहरच बदलवतो. आणि मग त्याच्यामध्ये सगळंच आहे, MNGL पण असेल, आपण फायबर त्या ठिकाणी टाकतोय. एका रोड खाली तर 7 प्रकारचे सगळे आपण कामं त्या ठिकाणी करतोय, युटिलिटी करतोय. मग STP पासून असेल, पाण्यापासून असेल, गॅस पासून असेल, सगळ्याच प्रकारचे. आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांना इतक्या सुविधा नंतर मिळणार आहे याची आपल्याला कल्पना आहे. जवळपास 4-4.5 हजार कॅमेरे आपण त्या ठिकाणी आता सगळ्या ठिकाणी लावतो आहोत. आणि म्हणून नाशिक सगळं अगदी मॉडर्न नवीन नाशिक आपण या ठिकाणी तयार करतो आहोत. म्हणजे 6 महिन्याने नाशिकमध्ये येणाऱ्या माणसाला वाटेल की खरंच आपण कुठे आलेलो आहोत, अशा पद्धतीने आपण कामं करतो आहोत. आणि म्हणून थोडा त्रास होणार आहे, मी आधी सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये अशी परिस्थिती कधी नव्हती. आणि खरं आहे, कारण एवढे रस्ते कॉन्क्रीटचे कधी आपण बघितले का? सगळे डांबरी रस्ते होते, सगळे डांबरी रस्ते होते. भुजबळ साहेब जे म्हणतात ते खरं आहे की अशी परिस्थिती कधी नव्हती, आणि खरंच कधी नव्हती.
आणि म्हणून आता आपण एवढे मोठे रस्ते करतो आहोत, हजारो कोटी त्या रस्त्यांसाठी खर्च करतो आहोत. आउटर रिंग रोड आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे, शहरातले आपण सगळे रस्ते करतो आहोत, सगळे युटिलिटी आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि त्यामुळे थोडा त्रास होणारी वस्तुस्थिती आहे. पण भुजबळ साहेबांना मी सांगेल की आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सगळे कामं पूर्ण होतील. 6 महिने 7-8 महिने लागेल, वर्षभराचे कुंभ आहे, पण तोपर्यंत ते सगळी कामं पूर्ण होतील आणि मग मात्र नाशिककर म्हणतील की आमच्या शहरासारखं दुसरं शहर कुठलंही नाहीये. ही सुद्धा निश्चित लोक याचं कौतुक करतील असाही शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. पण त्यांचा राग, त्यांचा त्रागा हा जरी खरा असला तरी पण या ठिकाणी जी घटना घडली, जी दुर्घटना घडली ती अतिशय वाईट घडलेली आहे. कालची घटना असेल, 4 लोकांचा त्यापूर्वी मृत्यू झालेला आहे, ही काही फार आम्हाला गोष्ट नाहीये. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये अगदी आम्ही युद्धपातळीवर आजपासून कामाला लागलेलो आहोत. आठवडाभरामध्ये सगळं काय काय जे लागेल नाही लागेल, खंड असेल, साहित्य असेल, काय असेल, परवानग्या असतील, सरकार दरबारच्या परवानग्या असतील, तर डीम समजून आपण या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. नाही माझा एकेकाचं उदाहरण तुम्ही सगळे एकत्र 5 प्रश्न दिले कसं होईल? निश्चित मला वाटतं तशी तक्रार जर आमदारांनी केली, महापौरांनी केली, अरे भुजबळ साहेब म्हणतात तो विषय ठीक आहे, ते म्हणताय, पण आमदारांनी सांगावं, महापौरांनी सांगावं की आमचा अधिकारी ऐकत नाही, निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आता कोणाची हयगय केली जाणार नाही, तो कोणी असो, काही असो, कोणाची हयगय केली जाणार नाही. तुम्ही ते काही खाजगी कामं सांगतील गोष्ट वेगळी आहे, पण तुमचं सार्वजनिक कामासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर कोणाची हयगय त्या ठिकाणी केली जाणार नाही. खड्डे दुरुस्तीसाठी टेंडर निघाले का यांना विचारा, वर्क ऑर्डर झाली असेल तिथे कॉपी दाखवा. ते दरवर्षी टेंडर निघतं, ते टेंडर अजून प्रोसेस मध्ये आलेली नाही, निम्मा पावसाळा झालाय, आज हे जे लोक मृत्युमुखी पडतायत याला पूर्णपणे महापालिका जबाबदार असा आरोप होतोय. कारण वर्क ऑर्डरच नाही असेल, वर्क ऑर्डर तर इथे सादर करा. नाही, त्या विषयावर पण आपली चर्चा झाली. त्या संदर्भामध्ये मध्येच जरा त्या स्टार रेटवरून थोडा विषय झाला, युद्ध पेटलेलं होतं, मग तो रेट कोणता द्यायचा, कारण 3 पट रेट वाढले होते डांबराचे, तो द्यायचा की नाही म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये संभ्रम होता. त्यामुळे ते चाललं. नंतर आचारसंहिता लागली, त्या आचारसंहितेमध्ये महिनाभर चालला गेला. पण आता सूचना मी स्टँडिंग या ठिकाणी दिलेल्या आहेत. काय ते टेंडर वगैरे असेल, होईल नाही होईल काही नाही, पण उद्यापासून कामाला सुरुवात करा. उद्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होईल. खड्डे सगळे चांगले बुजवले जातील. पुन्हा तिथे खड्डे होऊन लगेच पाणी थांबणार नाही याची सुद्धा खबरदारी सगळ्या अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. त्या संदर्भामध्ये कुठली काटकसर करण्याचा विषयच नाहीये. लोकांच्या जीवाच्या पुढे आपल्याला कुठली काटकसर, पैसे हे नगण्य आहे आणि म्हणून उद्यापासूनच त्या कामाला आम्ही त्याकडे सुरुवात करू. युटिलिटीमध्ये एमएनजीएल असेल, एमएससीबी असेल, त्या जे काही संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्या कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही. पाईपलाईन वाला येतो, खोदून जातो, बुजवतो, परत ड्रेनेज वाला येतो. तर महापालिका प्रशासनाचा जो काही त्या ठेकेदारावर अंकुश पाहिजे किंवा वचक पाहिजे त्या पद्धतीने काम होताना दिसत नाही. तो अंकुश आहे फक्त एमएनजीएलच्या बाबतीमध्ये, ती थोडी केंद्र सरकारची गॅस कनेक्शन कंपल्सरी त्यांना द्यावेच लागतील, लोकांनी घ्यावे लागतील आणि त्यांना वरतून असा जे आहे किंवा तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, त्याची परवानगी घ्या, त्याची परवानगी घ्या. मग कॉर्पोरेशन परवानगी देत नाही, मग कोणी अडवतं, ते बोलत नाहीत आम्ही. पण मग त्याच्यामुळे त्यांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत, त्याचा जीआरच तसं आहे की तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. पण काय होतंय, आपण रस्ते केले मस्त येत आहे, मग एका लक्षात राहिलं फोडा इथे, परत आपण ते बुजवतो, परत याचं राहिलेलं आहे, त्या बंगल्याचं राहिलं आहे, परत फोडा. मला वाटतं त्यामुळे एकच एजन्सी अशी आहे, बाकी एजन्सीचा आमचा सगळ्यांचा समन्वय या ठिकाणी आहे. पण एमएनजीच्या बाबतीत त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं पण ते आले नाही. ठीक आहे, आमचं आपलं 2-3 तास आधीच ठरलं. मी पण भिवंडीला ते 10 लोक मृत्युमुखी म्हटलं, मग तिथे आलो, तिथून मग माझं यायचं ठरलं होतं, तिथे आलो. आता पुन्हा मुंबईत येतो, पुन्हा उद्या सगळं इथे येतोय. तर उद्या आपण एमएनजीएल सगळ्या ज्या एजन्सी, सगळ्या युटिलिटीच्या खालच्या 7 त्या सगळ्यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. पण निश्चित सगळ्यामध्ये आपला समन्वय आहे. फक्त एमएनजीएल असं आहे की ते थोडं ऐकून घेत नाही, पुन्हा पुन्हा आपल्या केलेल्या कामावर खड्डे करतंय, परत आपल्याला ते बुजवावे लागतात किंवा त्यावर कॉन्क्रिटीकरण करावं लागतंय आणि म्हणून त्यांना सुद्धा उद्या काय ज्या भाषेत समजायची आम्ही देऊ. परिसरातील खड्डे बुजवण्यात आले होते, त्यांच्याकडून फोटो सेशन देखील करण्यात आलं होतं, परंतु 24 तासात त्या खड्डे तसे झाले. कुठे? मुंबई नाका परिसरात कधी 24 तासात. मी आता सांगितलेलं आहे की खड्डे बुजवताना कुठेही आता तुम्ही मुरुम जो आहे त्याचा वापर आपण करू नका. आपण काय करतो सध्या टेम्पररी डागडुजी करतो. खड्डे पडले, एक मिनिट थांब, खड्डे पडले की आपण त्या ठिकाणी मुरुम टाकतो, बरोबर आहे. मी सांगितलं तर कुठेही मुरुम टाकता कामा नये. सगळ्या लोकांच्या सूचना होत्या की तिथे मुरुम टाकू नका, आता आपण त्या ठिकाणी मुरुम टाकणार नाही.
त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची सगळी सिस्टीम आपण अडॉप्ट केलेली आहे आणि त्यामुळे तिथे परत खड्डा पडणार नाही ही गोष्ट मी आपल्याला ठिकाणी देतो. आपण जे म्हणता काही ठिकाणी टाकलं असेल, मुरुम टाकल्यामुळे इतका पाऊस पडतोय. आता आज बघा, आज पाऊस पडल्यावर तिथे ठिकाणी सगळं वाहून निघेल, सगळे खड्डे क्लिअर होतील आणि म्हणून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आपण सगळे खड्डे बुडणार आहोत की त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडणार नाही. मला वाटतं या संदर्भामध्ये त्यांना पार्टीने ज्याचा राजीनामा घेतलेला आहे त्यांना पार्टीतून काढून टाकलेला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सगळं ते प्रकट झालेले आहेत, त्यांनी त्या ऑडिओ क्लिप काय झालं, कोणाकोणाशी बोलले काय, तर मला तर काही माहित नाही. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सगळं ते रेकॉर्ड केलेलं आहे. रेकॉर्ड केल्यामुळे त्यांनी रेकॉर्डचं ऍपच लावलं तसं मला समजलं, पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे सगळ्यांचेच फोन त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेले आहेत आणि त्याच्यात जे काय सभ्य वर्तन केलेलं आहे, बोलले, त्यामुळे त्यांना पार्टीने त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. आता ते पार्टीशी त्याचा काही संबंध नाही. आपण खोतकर कुटुंबाची भेट घेतली, हो मदत केली. नाही, कोटकर कुटुंबियाकडे मी आल्यास त्या ठिकाणी जाऊन आलो, त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली. खरं अतिशय मोठं दुःख त्यांचं त्या ठिकाणी आहे. लहान 5 वर्षाची मुलगी आहे, आता 7-8 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं. पण त्यांचा उदरनिर्वाह तो काही फार ते काही मोठे घरचे पैशावाले नाही किंवा फार मोठा उद्योग व्यवसाय त्यांचा अतिशय छोटासा उद्योग त्यांच्यासाठी गणपती बनवायचा वगैरे काहीतरी आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण त्यांची पुढची जबाबदारी ही निश्चित त्या मुलीची जरी विशेष करून तिला 5 वर्षाची मुलगी आहे, ती अगदी मुलगी म्हणून स्वीकारलेली आहे. कारण त्यांचं दुःख सांगण्याच्या पलीकडे होतं. त्यांचे वडील होते मुलाचे, त्यांची आई होती, त्या पद्धतीने ते सांगत होते, रडत होते आणि म्हणून त्यांची परिस्थिती जेमतेमच आहे. आणि म्हणून मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था महापौरांनी काल सांगितलं की ते सगळं मीच बघेल, काय असेल नसेल चांगल्या शाळेमध्ये तिला टाकण्याची व्यवस्था असेल किंवा ज्या शाळेत असेल तिकडे चांगल्या शाळेत टाकलं त्याची फी आता आम्ही म्हणून भरायची हिंगोली त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. बाकी काय काय जी व्यवस्था असेल, एक मुलगी म्हणून मी ती जबाबदारी घेतलेली आहे. पण सरकारकडून जी मदत असेल ती मदत, त्यांना नोकरीची व्यवस्था, कारण ती मुलगी MSc झालेली आहे, त्यांची पत्नी जी आहे ती MSc झालेली आहे, चांगली उच्च शिक्षित आहे. त्यामुळे त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे, ते आम्ही त्यांना देऊ. नाशिक महानगरपालिकेमध्ये मात्र काल जे आंदोलन झाले ते शिवसेनेच्याच नगरसेवकांनी केलं. शिवसेनेकडूनच भाजपला कुठेतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न होता. शिवसेनेने पण आज आंदोलन केलं भाऊ. जसं आम्ही कुठे कुठे मैत्रीपूर्ण निवडणुकीमध्ये लढत करतो तसे मैत्रीपूर्ण आंदोलन ते त्या ठिकाणी होईल. मनसे आंदोलन करताय. मनसेने केलं पाहिजे ना, उभाठाने केलं पाहिजे, मनसेने केलं पाहिजे, त्यांचा अधिकारच आहे. त्यांना आमचा कौटुंब राहू. आता सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू असतात, करत असतात. आंदोलन होतं आमचं. पालकमंत्री नसल्यामुळे नाशिकची अशी अवस्था झाली असं देखील मला वाटतं पालकमंत्री असो का नसो, मला वाटतं काही घटना घडली तर मी लगेच हजर राहतो. तुम्हाला माहितीये मग काय नॅचरल क्लायमेट येऊ द्या, कुठे काय पूर येऊ द्या, कुठे आग लागू द्या, कुठे काय लँडस्लायडिंग होऊ द्या. परवा रात्री सुद्धा मी 3-4 वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरला रात्री वरती आदिवासी पाड्यांमध्ये लोकांना काढत होतो. कधी मी कमी पडलो ते सांगा. इतक्या वेळा पाऊस पडला, इतक्या वेळा काही संकट आलं, कधी असेल मी कधी कमी पडलो नाही. त्यामुळे पालकमंत्री असले काय राज्याचे मंत्री हो, मी कालच इथे आलो असतो, पण मी रत्नागिरीला होतो, काल कोकणामध्ये होतो, काल आणि परवा. त्यामुळे मी वेळेची मला थोडा उशीर आलोय खरंय. पण आज सगळे मी भिवंडीला होतो, 10 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. तिथे मी त्या ठिकाणी तिथून सगळं मी नाशिकला आलेलो. तुम्हाला पालकमंत्र्याची कमी बिलकुल महसूस होऊ देणार नाही, तुम्हाला जाणवणार नाही. तुम्हाला पालकमंत्री मी असं म्हणणार नाही. तुम्ही वाईट शब्द टाकू नका, भूषण बीच आहे म्हणून. तुम्ही एकटे आहात, परंतु नाशिकला आता विधान परिषद निवडणुका झाल्या, मंत्री 4-4 दिवस नाशिकमध्ये अलर्ट आहे, रेड अलर्ट आहे. जवळपास थोड्याच वेळामध्ये विक्रमी पाऊस होणार आहे. 5 वाजेपासून हा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे 500 मिलीमीटरच्या वर पाऊस या ठिकाणी पडणार आहे. 500 मिलीमीटर. मागे 350 पडणार होता म्हणून मी धावतपात इथे आलेलो होतो. आपल्याला माहिती आहे आम्ही सगळे इथे आलो, सगळे अधिकारी आलो. आता हा अलर्ट 500 मिलीमीटरचा आहे. आणि विशेष करून त्र्यंबकेश्वर, कळवण आणि बागलाण या तालुक्यामध्ये तो पट्टा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याची काळजी घ्यावी लागेल. आणि म्हणून आपण सगळेजण आता विशेष विमान घेऊन येणारे मंत्री आहेत. मग आता नाशिककरांच्या पाठीशी राहायला कोणीच का नाहीये. 5 मंत्री नाशिक जिल्ह्याला संबंधित आहेत. आज भुजबळ साहेब बोलले, आता मी आलेलो आहे. बोलणं वेगळं आणि काम करणं नाशिककरांच्या पाठीशी वेगळं नाही.
भुजबळ साहेब तुमच्यावरच बोलले तुमची पण जबाबदारी मग आलो ना मी पळत लगेच आलो मी पडले. प्रत्येकाची जबाबदारी आहे वेगळी. दिनकर पाटील महासभेत रडले. हा? दिनकर पाटील महासभेत रडले. कधी अण्णा एकाच त्या लोकांचा त्याच्यामध्ये मुंडू झाला तर 10 लाख मिळाले. 10 लाख. इतर लोकांना 9 लाख भेटणार आहे. ते माझे सैनिक होते बघ. ऐका. माझे सैनिक होते त्यांनी पत्नी त्यांचा मुलगा जो आहे तो दिव्यांग आहे अच्छा. आणि त्याच्यामुळे आपण ती 10 लाखाची मदत ते स्पेशल केस त्या ठिकाणी केली. ते माझे सैनिक होते आपण आर्थिक ते करू. त्यामुळे तिथली स्पेशल केस त्या ठिकाणी केली. 7 करोड दंडाची वसूल केलेली आहे. त्याच्यात आपण काय देऊ शकणार आहात? नाही असं दंडाची वसूल केली म्हणून त्यातून लोकांना ते असं 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 आता याचे निकष आहेत. एनडीआरएफचे काही निकष आहेत त्याप्रमाणे आपण सगळ्यांना सारखं देतो. एका ठिकाणी 10 दिले एका ठिकाणी 20 दिले तर राज्यामध्ये ते सर्वांना असं देणार खाल्लं. बाकीचे लोक. कोणाला हे 5 लोक. जे खड्ड्यांमध्ये अपघाती मृत्यू झालेला आहे त्यांना सगळ्यांना चला 5 लोकांना आपण त्या ठिकाणी 5 लाख रुपये देऊ.